छोटा काय झालं ते बजानं झालं तर खाली पडायला होतं म्हणून ते नाही ठेवलं. लूज झालं का त्याचाच आहे, फक्त स्टँड चेंज केलं. श्री जैन सिद्धांत प्रवेशिका याच्यापुढे प्रश्न परवादिवशी सांगितले होते. याचा आधार होता आपला प्राण. प्राण कशास म्हणतात हे झालं होतं. कशास म्हणतात प्राण? बरोबर. ते प्राण किती कोणते? भाव द्रव्य भाव द्रव्य प्राणाचे भाव. मग त्या द्रव्य प्राणाचे किती केले? द्रव्य प्राणाचे पण केले सगळं 10. एक इंद्रियामध्ये सगळं लिहिलं होतं पहिल्यांदा. इंद्रिय 5, बौद्धिय, बल, आयु आणि श्वासोच्छ्वास हे 4 मुख्य. त्याचे भेद केले तर किती होतात? मग एक इंद्रियाला किती प्राण असतात? एक इंद्रिय जीवाला इंद्रिय, बल, आयु, श्वासोच्छ्वास म्हटलं किती असतात? इंद्रिय 1 असतं, बल कोणतं? बल 2 असतं. तर एक इंद्रियाला बल काय बल फक्त एकच असते. काय बल, आयु आणि श्वासोच्छ्वास असे 4 प्राण असतात. कुणाला? एक इंद्रिय जीवाला. इंद्रिय जीवाला त्यात अपर्याप्ताला 3 असतात. कोणतं कमी करायचं? श्वासोच्छ्वास. अपर्याप्त अवस्थेमध्ये श्वासोच्छ्वास असत नाही. अपर्याप्त अवस्थेत कोणते कोणते प्राण असतात मी सांगितले? 3 प्राण सांगितले. श्वासोच्छ्वासाने मनोबल आणि वचन हे 3 प्राण असतात नाही. बाकीचे असतात 7 पैकी एक इंद्रियाला 3च असतात. इंद्रियाला पर्याप्त जीवाला किती असतात प्राण? एक इंद्रियामध्ये काय वाढवायचं तिथं? स्पर्श रस. एक इंद्रिय वाढवायचं आणि वचन बल वाढवायचं. 2 वाढवले तर किती झाले? 7 झाले. इंद्रियाला एक इंद्रिय वाढवत जायचं म्हटलं सोपं. इतकं तुम्हाला हे करून सांगत असतो मी सांगताना एकदम सोपं करून. फक्त एक इंद्रिय वाढवत जायचं. इंद्रियाला 7, चतुरेंद्रियाला 8, चौथी पंचेंद्रियाला 9 आणि चौथी पंचेंद्रियाला 10. एक इंद्रिय वाढवत जायचं आणि शेवटी असंख्येपेक्षा काय वाढवायचं? काही नंतर अभ्यास करते ना का असंख्य कन्नड खेळले नव्हता केले त्याला. सौमीला मन नसतं. ते किती प्राण असतात? 9 आणि चौथी पंचेंद्रियाला 10 प्राण असतात. काय वाढते तिथं? मन वाढतं. फक्त काय काय वाढलं ते धरू शकायचं. पहिले ते 4 असतातच. त्याच्यामध्ये एक इंद्रिय वाढवली. द्विंद्रियामध्ये वचन बल वाढवलं आणि चौथी पंचेंद्रियामध्ये मनोबल वाढवलं. बाकी सगळीकडे एक इंद्रिय वाढवत जायचं. इंद्रिय प्रमाणच वाढवायचे. क्रमाने इंद्रिय कशी सांगणार? त्यातलं एक इंद्रिय पुढं वाढत जातं. आपण ते बघतो सगळ्यांना. पुढे आता प्रतिजीवी गुण आपण हे वैभाविक गुण कशास म्हणतात? 132 नंबरचा प्रश्न. ज्या शक्तीच्या निमित्ताने ज्या शक्तीच्या निमित्ताने जीव व भूतगल द्रव्यामध्ये परनिमित्ताने विभाव परिणती होते त्या शक्तीस वैभाविक गुण म्हणतात. त्याला महाराजांचं प्रवचन ऐकलं होतं का संध्याकाळी? महाराजांनी सांगितलं होतं ना 7 द्रव्य आहे. त्यापैकी 4 द्रव्य शुद्धच आहे. त्याच्यामध्ये विभाव परिणाम असत नाही. फक्त 2 द्रव्य आहे जीव आणि भूतगल. त्याच्यामध्ये विभाव परिणाम होतो. विभाव होतो म्हणजे स्वभावामध्ये त्या ठिकाणी अशुद्धता येते. म्हणजे परनिमित्ताने दुसऱ्याच्या संयोगामुळे त्यामध्ये अशुद्धता येते. मग त्या ठिकाणी भूतगल जे आहे त्यामध्ये अशुद्ध काय होते? तर एक भूतगल परमाणू दुसऱ्या भूतगल परमाणूवर ज्याला बंद झाला, अनेक भूतगल परमाणूंचा ज्याला बंद झाला त्याला त्याच्यामध्ये अशुद्धता उत्पन्न झाली. ज्याला एक द्रव्य असतं ते शुद्ध असते
त्या एका द्रव्याबरोबर दुसऱ्या द्रव्याचा संयोग झाला की ते द्रव्य कसं होतंय? अशुद्ध होतं. म्हणून अनेक द्रव्यांचा संयोग झाला की त्याचा अशुद्धता येते. ज्याला जीव आणि पुद्गलाचा संयोग झाला तर जीवामध्ये अशुद्धता आली. पुद्गलाचा पुद्गलाशी दुसऱ्या संयोग झाला की तिथं त्याच्यामध्ये अशुद्धता आली. जेवढे मूळ स्कंद आहेत ते मूळ रूपामध्ये नाही, ते सगळे विभाव रूप आहेत. स्कंद म्हणजे जे का आपण दिसतो ते सगळं स्कंदच आहे, डोळ्याला दिसते ते. आणि जीव जे आहे तो कसा आहे? शुद्ध असताना सुद्धा तिथं पुद्गल द्रव्याचा संबंध आल्यामुळे, शरीराचा संबंध आला, कर्माचा संबंध आला की तिथं जीव सुद्धा, जीवामध्ये सुद्धा विभाव परिणाम होतो. पुद्गल कर्माचा उदय आला की जीव क्रोधी, मानी, मायावी, लोभी होतो, मोह उत्पन्न होतो, अज्ञान आहे. हे सगळे कसे आहेत? विभाव परिणाम होतो त्याला. हा जीवाचा स्वभाव नाही. विभाव कशाला म्हणायचं? मूळ तर त्याचं स्वरूप तसं नसतंय, परंतु परद्रव्याचा संयोग झाला की तसं त्याचं रूप तयार होते. तसं मूळ पाणी कसं आहे? थंड आहे. मग अग्नीचा संयोग झाला काय होतं? मग ते पाण्याचा काय झाला? विभाव. तो स्वभाव नाही येतो. मग पुन्हा ज्याला विभाव वाटला की ते पाणी पुन्हा थंड होते. तसं या जीवाला पराचा संयोग झाला तर मनोकर्माचा की अशुद्धता उत्पन्न होते. जे क्रोध, मान, माया रूपातील भाव उत्पन्न होतात विकारी भाव. आणि ज्यावेळेला हे कर्माचं वगैरे निमित्त हटलं की जीव पुन्हा आपल्या शुद्ध स्वरूपाला प्राप्त होतो. म्हणून काय सांगितलं? ज्या वैभाविक गुण कशाला म्हणायचं? की ज्या शक्तीच्या निमित्ताने जीव पुद्गल द्रव्यामध्ये, हे दोनच द्रव्य असे आहेत की त्याच्यामध्ये विभाव परिणाम होतो. बाकीची चारही द्रव्ये शुद्धच असतात, त्याच्यामध्ये दुसऱ्या द्रव्याचा संयोग होत नाही. पण पुद्गल द्रव्याने परनिमित्ताने विभाव परिणती होते, त्या शक्तीस वैभाविक गुण म्हणतात. जसं जीवाची वैभाविक परिणती काय आहे? राग, द्वेष रूप परिणाम. पुद्गलाची काय आहे? स्कंद रूप परिणाम म्हणायचा तिथून. स्कंद झाला त्याचा पुद्गलाचा, तो विभाव आहे. हा गुण इतर चार द्रव्यामध्ये नाही. म्हणजे कोणत्या द्रव्यामध्ये नाही? कालामध्ये नाही. ते कसे आहेत? शुद्धच आहे. त्यामध्ये विभाव परिणाम होत नाही. म्हणून सगळा संसार कुणामुळे आहे? जीवाने पुद्गल. जीव पुद्गल जर नसता तर हा संसारच राहायला नसता. आता पुढं प्रतिजीव गुणाचं हे घेतलं होतं आपण मागं. एकदा उजळणी करायला असतं. कोणते कोणते सांगितले प्रतिजीवी गुण? अव्ययबाधत्व, अवगाहनत्व, आणि सूक्ष्मत्व. आणि कधी प्रकट होतात? त्या कर्माचा अभाव झाला की हे प्रतिजीवी गुण व्यक्त होतात. तर अव्ययबाधत्व गुण कोणत्या कर्माच्या उदयाचा अभाव झाला की होतोय? वेदनी कर्माचा. वाचायला वेदनीय कर्माचा अभाव झाला असता होणाऱ्या साता रूपी आकुलतेच्या अभावाला अव्ययबाधत्व प्रतिजीवी गुण म्हणतात. म्हणजे वेदनेचे दोन भेद आहेत, साता वेदनी आणि असाता. मग हे दोन्हीचा उदय सारखा सुरू असतो आपल्याला. थोड्या वेळात बरं वाटते, परत काहीतरी त्रास होतो, दुःख होते आपल्याला. पुन्हा काहीतरी कोण चांगलं म्हटलं किंवा आपल्या शरीरामध्ये जर बरं असेल तर पुन्हा सुखाची अनुभूती होते. जरा वारा आला की पुन्हा सुखाची अनुभूती होते, पुन्हा उकडा लागला की दुःख होतं. म्हणजे असं सारखं का चालू आहे? आपल्या सुखामध्ये बाधा येते. कशामुळे? ते असाताच्या उदयामुळे. आणि जर वेदनीय कर्म दोन्हीचा अभाव झाला तर सुखामध्ये बाधा येत नाही. म्हणून अव्ययबाध गुण सिद्धांच्या मध्ये प्रकट झाला. त्यांच्या सुखामध्ये आता बाधा येत नाही. बाधा आकुलता कशामुळे आहे? वेदनीय कर्मामुळे. आणि त्याचा अभाव झाल्यामुळे कोणता गुण प्रकट झाला? अव्ययबाध. आता बोला कमी, मी जर कमी बोलते तुम्ही बोला जास्त. अवगाहनत्व प्रतिजीवी गुण कशामुळे प्रकट झाला? आयुकर्माच्या अभावामुळे. कारण का? आयुकर्माच्या अभावामुळे काय होते? जीव परतंत्र होतो, ह्या शरीरामध्ये बद्ध होतो. आणि त्याचा अभाव झाला तर काय होणार? त्या ठिकाणी त्याची जी मूळची अवगाहना ती व्यक्त होते. नाहीतर मग ह्याच्यामध्ये राहतो ना शरीरामध्ये. कशामुळे राहतो? आयुकर्माच्या उदाहरण. त्याचा अभाव झाला की आपली स्वतःची अवगाहना प्रगट होते, म्हणजे परतंत्रतेचा अभाव होतो. अगुरुलभत्व, गुरु आणि लघु म्हणजे लहान आणि मोठा. मग लहान मोठा कशामुळे आहे? गोत्रकर्माच्या उदयामुळे. आम्ही चांगलं आपण सारखं काम लागलाय
हे 2 गोत्र कर्माचे भेद आहेत. तर त्याचा अभाव झाला की कोणता गुण प्रगट होतो? आणि सूक्ष्मत्व गुण अभावामध्ये सूक्ष्मत्व गुण प्रगट होतो. आता मी विचारते ते सांगायचं नंबर नाही. सूक्ष्मत्व गुण कोणत्या कर्माच्या अभावामध्ये होतो? आणि गोत्र कर्माच्या अभावामध्ये कोणता गुण प्रगट होतो? आयु कर्माच्या अभावामुळे आणि वेदनी कर्माच्या अभावामुळे अव्यवहार. हे 4 गुण पाठ करायचे. आता एवढे प्रकरण राहिले आज आपण घेऊ तेवढं. अभाव कशाच म्हणतात त्यामध्ये आपण आता होईल का नाही माहित नाही आपल्याला. तर तिकडे गेलं तर त्या अभावाचं एवढं घेऊ चांगलं आहे प्रकरण. अच्छा एका पदार्थाचे दुसऱ्या पदार्थाच्या ठिकाणी नास्तित्व असणे यास अभाव म्हणतात. अभाव कळतच नाही आपल्याला. म्हणतो की आपल्याला मला अमुकच नाही, मला तमुकच नाही, म्हणजे त्याचा अभाव आहे. त्याला अभाव म्हणायचं. तर जसं सद्भाव आणि अभाव हे दोन्ही जीवाचे गुण आहे. अभाव पण जीवाचा गुण आहे. नास्ती हा पण जीवाचा काय आहे? गुण आहे. नास्ती म्हणजे नाही, म्हणजे तो हे अस्ति आणि नास्ती. अस्ति म्हणजे सत, नास्ती म्हणजे असत. म्हणजे चला सद्भाव आणि अभाव असं पण नाव. तर हे दोन्ही गुण जीवामध्ये आहेत. अस्ति म्हणजे आपलं अस्तित्व टिकून ठेवणं, हे अस्तित्व म्हणजे आपलं अस्तित्व आपल्यामध्ये राहणं. नास्ती गुण असल्यामुळे काय आहे? त्याचं कार्य काय आहे की दुसऱ्या द्रव्याचं अस्तित्व आपल्यामध्ये येत नाही. हे नास्तित्व गुणाचं काम आहे. पुद्गलाचा रसगुण आहे, तो आपल्यामध्ये शिरत नाही. मग रसगुणाचा काय झाला? आपल्यामध्ये अभाव झाला की नाही. आपल्यामध्ये गंधगुणाचा अभाव, आपल्यामध्ये स्पर्श गुणाचा आणि वर्णगुणाचा अभाव. मग हा अभाव सुद्धा गुण झाला की नाही आपला. जर हा अभाव नसता समजा गुण, तर ते सगळे गुण आपल्यामध्ये दिसले असते की. मग ह्या गुणानं काय केलं? अभाव गुणानं की दुसऱ्या द्रव्याच्या गुणाला आपल्यामध्ये येऊ दिलं नाही. म्हणून एका पदार्थाचा दुसऱ्या पदार्थाच्या ठिकाणी अभाव असतो असं सांगितलं त्यांनी. म्हणजे अभाव म्हणजे सर्वथा नसण्यासारखं घ्यायचं नाही. एकाचा दुसऱ्यामध्ये अभाव, एक वस्तू दुसऱ्या वस्तूमध्ये नाही, हाच काय आहे? अभाव आहे. जर एक वस्तू दुसऱ्या वस्तूमध्ये असते तर काय झालं असतं? आपण पुद्गल रूप पण झालो असतो, आपण धर्मरूप पण झालो असतो, आपण अधर्मरूप पण झालो असतो. अभाव धर्म असल्यामुळं तो अभाव धर्म काय करतो? नो एंट्री. तुम्हाला आमच्यामध्ये प्रवेश नाही. प्रत्येक द्रव्याच्या बाहेर इथं पाठी लागलेली आहे, नो एंट्री. तुम्हाला आतमध्ये प्रवेश नाही. तुम्ही आमच्या रूप होऊ शकत नाही, आमच्या घरात येऊ शकत नाही. म्हणून दिलं असं नाही. तसं आता इथं समजायचं की मला इतकं सुरक्षित आपलं घर, आपलं चैतन्य घर, की त्यामध्ये दुसऱ्या कुणाचाही प्रवेश होऊ शकत नाही. का? तर त्याच्यामध्ये नास्ती गुण आहे, हा अभाव गुण आहे. त्या अभावाचे 4 भेद आहेत. अभाव 4 प्रकारचे. राग असं प्रध्वंस अभाव, अन्योन्य अभाव, असा विषय गंभीर आहे आणि समजण्यासारखा आहे. हे समजलं ना आपल्या जीवनामध्ये शांतीच व्हायला पाहिजे. असे एक सिद्धांत आहेत जे भगवंताने सांगितलेले की ज्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये पूर्ण शांती प्रगट होते. ते हा अभाव जाणलं तर आपल्याला कुठंच दुःख होणार नाही. तर ते 4चं तुम्हाला माझ्या शब्दात सांगते, म्हणजे मग नंतर वाचू त्याच्यामध्ये. हे
पर्याय आहे ती पूर्व पर्यायामध्ये त्याचा अर्थ. वर्तमान म्हणजे आता जी काय आपली अवस्था आहे ती पूर्वी होती का? आता तुम्ही तरुण आहे, तुम्ही पूर्वी तरुण होता का? त्याच्या अगोदर तुमची कुमार अवस्था, बालक अवस्था, शिशु अवस्था होती. मग आता वर्तमान पर्यायाच्या पूर्व पर्यायामध्ये आपण इथं मी मध्यस्थ ठेवते वर्तमान पर्याय आणि तो पूर्व पर्याय. आता स्थूल उदाहरण घेऊया. इथं आहे मातीचा पिंड, मातीचा गोळा आणि त्या घट. तर वर्तमानामध्ये तो घट बनला. तो घट त्या पिंड पर्यायात होता काय? नव्हता की. मग त्या घट पर्यायाच्या पिंड पर्यायामध्ये आला. तो कोणता प्रभाव झाला? प्राग. तसं आपण नसता तर काय झालं असतं? हे कार्य पूर्वी पण आहे असं म्हणावं लागलं असतं. जर ह्या वर्तमान घट पर्यायाचा पूर्वीच्या पिंड पर्यायामध्ये अभाव नसता तर त्याला पण घट आहे, मग त्याच्या पण पूर्वीच्या पर्यायात घट नसतात, तर त्याच्या पूर्वी पण तो आहे. तसं आता आपण मनुष्य आहे, मग पूर्वी पण मी मनुष्य होतो असं म्हणा. म्हणजे माझ्या ह्या मनुष्य पर्यायाच्या पूर्वीच्या पर्यायामध्ये अभाव नसतात तर मग आपण पूर्वी पण आहे असं म्हणायला पाहिजे. मग त्याच्या पूर्वी पर्यायामध्ये पण आपण आहे असं म्हणायला पाहिजे. आपण म्हणजे द्रव्य आहे परंतु पर्याय आहे का ते? जे आतापर्यंत ते पूर्व पर्यायामध्ये ती पर्याय आहे का? नाही. त्याच्या पूर्वी आहे का ती? नाही. मग प्रत्येक पर्याय आपण जिथं बघितली की ती पूर्वी नाहीच, म्हणून त्या वर्तमान पर्यायाचा त्याच्या लगतच्या पूर्व पर्यायामध्ये अभाव, त्याला काय म्हणायचं? प्राग अभाव. म्हणून मग ह्या प्राग अभावाचा ज्याला अभाव होतो त्याला कार्याची उत्पत्ती होते. पिंड पर्यायाचा अभाव झाला की घट पर्यायाची उत्पत्ती झाली. जे प्राग अभावाचा अभाव झाला असताना कार्य होतंय. प्राग अभाव असेल तर त्याला ती पुढची पर्याय मागच्या पर्यायामध्ये असं नाही. आता सगळ्या पर्याय आपल्याला एकदमच दिसले असत्या जर अभाव नसतात तर. परंतु आपण बघतो ना एकानंतर एक, एक नंतर एक होते पर्याय. मग ती जी आता वर्तमानात ती पर्याय ती पूर्वी नव्हती. समजली? आता तुम्ही डॉक्टर आहे, पूर्वी नव्हता. मग ते काय झाले? ह्या वर्तमान पर्यायाच्या पूर्व पर्यायामध्ये अभाव, त्याला कोणत्या म्हटलं? प्राग. आता वर्तमान पर्याय हीच घेऊया. वर्तमान पर्याय आणि उत्तर पर्यायामध्ये आपण ह्या घट पर्यायाचा खापऱ्या पर्यायामध्ये आपण. आता जे वर्तमान पर्याय ती पुढे राहणार नाही पुढच्या पर्यायामध्ये. ते घट समजा मोडला, तुटला, काय झाला? त्याच्या खापऱ्या झाल्या की मग ते खापऱ्या पर्यायामध्ये घट पर्याय राहिली का? म्हणून वर्तमान पर्यायाचा पुढच्या पर्यायामध्ये आपण म्हणजे उत्तर पर्यायामध्ये आपण त्याला काय म्हणायचं? प्रध्वंस अभाव. हे असल्यामुळे काय झालं आपल्याला की आता आपण तुम्ही नवीन नवीन आपल्यामध्ये विकास करण्यासाठी पुरुषार्थ करता येईल. मग ही पर्याय पुढे असते तर मग आता तुम्ही मंदबुद्धी आहे, मग पुढे पण काय होणार? मंदबुद्धीच राहणार ना. मग ह्या मंदबुद्धी पर्यायाचा हुशार पर्यायामध्ये काय झालं? अभाव. म्हणूनच ती पर्याय पुढची जी आहे ती उत्पन्न होऊ शकते. ही वर्तमान पर्यायाचा अभावच झाला तर पुढची पर्याय उत्पन्न होणार नाही होऊ शकणार. तसंच राहणार ना तुम्ही. म्हणून सांगितलं की ह्या वर्तमान पर्यायाच्या पुढच्या पर्यायामध्ये काय म्हणजे? अभाव. त्याला काय म्हणतात? प्रध्वंस अभाव. ह्याच्यात खूप अजून फायदे आहेत तर तेवढं मी जास्त खोल जात नाही. ढोबळ शिकवते तुम्हाला. आता अन्योन्य अभाव. इथं सामान्यपणे असं सांगितलं जाते की पुद्गलाच्या पर्यायामध्ये वगैरे घटवलं जाते, परंतु सहाय्य द्रव्यामध्ये अन्योन्य अभाव आहे. त्यामुळे सहाय्य द्रव्याच्या आता ही पूर्व पर्यायाने उत्तर पर्याय सोडली की त्याच्या पूर्वीच्या सगळ्या पर्याय आणि उत्तर पर्याय सोडले की त्याच्या सगळ्या पुढच्या पर्याय त्यामध्ये पर्यायाचा अभाव. म्हणजे आता उदाहरण म्हणजे त्याचं मातीचं घ्यायचं असलं तर पिंड आणि खापरा पर्याय सोडायचे. मग त्या घट पर्यायाचा त्याच्या पूर्वीच्या सगळ्या पर्यायामध्ये अभाव. पिंड बनण्याच्या अगोदर ती माती होती, कुठल्या तर वेगळ्या रूपाने होती, त्यामध्ये ते घट नव्हता. आणि खापऱ्याच्या पुढे सुद्धा कोणता पर्याय असेल तर तिथं पण तो घट असणार नाही. म्हणजे जसं अग्नीमध्ये पाण्याचा अभाव, पाण्यामध्ये अग्न्याचा अभाव, हे परस्पर. आता जे आज अग्निरूप आहे ते कधी तर कालांतरामध्ये पाणी रूप होऊ शकतात, परंतु
आज अग्नी पाणी आहे का? नाही. पाणी अग्नी आहे का? नाही. तर तिथे त्या पाण्याची वाफ येते, ते बाष्प होऊन त्याच्यापासून बर्फ वगैरे तयार होतो किंवा ते उत्पन्न होतात. तर ते पुढं म्हणजे आज पाणी रूप आहे ते पुढं कधीतरी जाऊन अग्निरूप वगैरे होऊ शकतात, घनरूप होऊ शकतात. परंतु आज आपण बघितलं तर ते पाणी त्या पर्यायरूप नाही. म्हणजे अनन्य भावामध्ये काय सांगायचं नाही, तर पुरुषामध्येच घडवतात फक्त. हे असं नाही असतं. म्हणजे पुढच्या आणि मागचे पर्याय सोडून बाकीच्या सगळ्या पर्यायामध्ये अभाव, त्याला काय म्हणायचं? अनन्य भाव. जसं स्थूलमानानं एका द्रव्याच्याच एका पर्यायाचा दुसऱ्या पर्यायामध्ये अभाव. आज जे हे पुस्तक आहे ते टेबलाचं पुस्तक आहे, परंतु कधी हे पुस्तकाचे परमाणु पण बदलून टेबल रूप होऊ शकते, परंतु आज आहेत का ते? नाही. म्हणून काय घ्यायचंय तिथं? वर्तमान पर्यायाचा पूर्व आणि उत्तर पर्याय सोडून बाकीच्या सगळ्या पर्यायामध्ये पुढं पूर्वी खूप पर्याय होऊन गेले आणि पुढं पण खूप पर्याय होते, त्या पर्यायामध्ये हवं. म्हणजे एका सगळ्यातील वेळेमध्ये नव्हतं ते. परस्पर अन्योन्य म्हणजे परस्परामध्ये हवं. म्हणजे आज आपण मनुष्य आहोत, आज नारकी आहोत का? आज तिऱ्यांच्या आहेत का? नाही. मग ह्या मनुष्य पर्यायाचा किंवा नारक तिऱ्यांच्या पर्यायामध्ये अभाव किंवा पुढच्या देव पर्याय बाकीच्या पर्यायामध्ये अभाव, तर त्याला काय म्हणायचं? अन्योन्य भाव. एकाच द्रव्यामध्ये लावायचं ते अन्योन्य भाव. हे पण एकाच द्रव्यामध्ये, हे पण एकाच द्रव्यामध्ये लावायचं. आता अत्यंत भाव चौथा आहे. तिथं एका द्रव्याचा दुसऱ्या द्रव्यामध्ये अभाव. तिथं फक्त काय म्हणते? एका द्रव्याच्या वर्तमान पर्यायाचा पूर्व पर्यायामध्ये अभाव, त्या द्रव्याच्या वर्तमान पर्यायाचा पुढच्या पर्यायामध्ये अभाव. तो काय करायचा? प्रथमचा अभाव. आणि पूर्व आणि उत्तर पर्याय सोडून बाकी सगळ्या पर्यायामध्ये अभाव, त्याला काय म्हणायचं? अन्योन्य भाव. आणि अत्यंत भाव कशाला म्हणायचं? एक द्रव्याचाच दुसऱ्या द्रव्यामध्ये अभाव. एक पुद्गल परमाणु दुसरा पुद्गल परमाणु होऊ शकत नाही. एक जीव दुसऱ्या जीवमध्ये होऊ शकत नाही, किंवा एक जीव पुद्गल धर्म अधर्म आकाश होऊ शकत नाही. जीव शरीर रूप नाही, शरीर जीवरूप नाही. तो कोणता अभाव आहे? म्हणजे कधीच होणार नाही ते, कधीच त्या रूप होणार नाही. अन्योन्य भावामध्ये कसं आहे? त्या पर्याय रूपाने ते होऊ शकतं पुढे गेल्यानंतर, आज नाहीये परंतु ह्या अत्यंत अभावामध्ये ते एक द्रव्य दुसऱ्या द्रव्य रूप कधीच होऊ शकत नाही. जीव शरीर रूप कधीच होणार नाही, शरीर जीव रूप कधीच होणार नाही. परंतु शरीर जे आहे ते पुस्तक रूप होऊ शकते उद्या, कारण ह्यात ते परमाणु विखरून गेल्यानंतर त्याचे जर पर्याय बदलले तर ती पुस्तक रूपाने पण होऊ शकतात. जे परमाणु जे असतात ना, त्या परमाणूची अवस्था ही बदलत असते. म्हणून काय लक्षात घ्यायचं? काय सांगितलं म्हणजे की पूर्व आणि पुढची एकच पर्याय सोडायचे, बाकीच्या सगळ्या पर्यायामध्ये अभाव, त्याला काय म्हणायचं? अन्योन्य भाव. आणि अत्यंत भाव म्हणजे काय? एका द्रव्याचा दुसऱ्या द्रव्यामध्ये अभाव. जर नसतं तर काय झालं असतं? सगळे द्रव्य सर्व द्रव्यरूप झाले असते की नाही? कोणाचं स्वरूप निश्चित राहिलं असतं का? जीव चेतन रूपच आहे, पुद्गल स्पर्श रसगंध वर्ण रूपच आहे, राहिलं नसतं ना. ही आपत्ती आली असते. म्हणजे ह्या चार अभाव नाही मांडले तर काय आपत्ती येते? प्रागभाव नाही म्हटला तर कार्य जे आहे ते अनादि मानावं लागेल. घटपर्यायचा पुढच्या पर्यायामध्ये, पूर्वीच्या पर्यायामध्ये अभाव नाही, ह्या पर्यायाचा त्याच्या पूर्व पर्यायामध्ये अभाव नाही, त्याचा पुढे अभाव नाही, म्हणजे ते आहेतच पूर्वी असं झालं ना अर्थ. मग हे घट अनादि मानावं लागेल. प्रागभाव नाही म्हटलं तर हे आपत्ती येते, कार्य अनादि मानावं लागतं. प्रध्वंसाभाव नाही म्हटलं तर कार्य कसं होईल? अनंत होईल, कारण पुढच्या पर्यायामध्ये आहे सत्ताची पर्याय म्हटलं तर ती पर्याय कशी होईल? अनंत होईल ना. द्रव्य अनादि अनंत आहे, परंतु पर्याय अनादि अनंत आहे का? पर्याय म्हणजे आता लक्षात आलं ना आपल्याला, पर्याय शब्द वापरल्याबरोबर तुम्हाला काय डोळ्यात यायला पाहिजे? आपल्या ज्ञानात काय पाहिजे? पर्याय म्हणजे कशाला म्हटलेलं आहे? अवस्था, गुणाचा विकार म्हणजे अवस्था, दशा, द्रव्याची जी अवस्था असते त्याला पर्याय म्हणतात. मग ती पर्याय जी असते ती प्रत्येक क्षणाला बदलत असते. आणि जर आपण ही पर्याय पुढे नष्ट झाले नाही म्हटलं तर ती पर्याय अनंत मानावं लागतं. अन्योन्य भाव नाही म्हटलं तर एक द्रव्य सर्व रूप होऊन जाईल,
सर्वरूप होईल. हे दोष आहेत. सर्वरूप मानण्याचा दोष येतो. आणि अत्यंताभाव नाही म्हटलं तर स्वरूपच राहणार नाही, स्वरूपाचा अभाव होईल. कुठल्याही वस्तूचं नेमकं स्वरूप राहणार नाही. अस्वरूप म्हणजे स्वरूपाचा अभाव मानावा लागेल. हे 4 दोष येतात हे जर नाही म्हटलं तर. प्राभाव नाही म्हटलं तर कार्य, तिथं कार्य लावायचं, कार्य अनादि होईल. प्रध्वंसाभाव नाही म्हटलं तर कार्य अनंत मानावं लागेल, पुढं पुढं आहेच असं म्हणावं लागेल. अनन्यभाव नाही म्हटलं तर वस्तू सर्वरूप मानावं लागेल, सर्व पर्याय रूप. आणि अत्यंताभाव नाही म्हटलं तर काय होईल, त्या वस्तूच्या निश्चित स्वरूपाचाच काय होईल, अभाव होईल. असं 4 ने अभावाचं स्वरूप सांगितलं. तो माझा प्रागभाव का? एका द्रव्याच्या वर्तमान पर्यायाचा त्याच द्रव्याच्या पूर्व पर्यायात जो अभाव असतो यास प्रागभाव म्हणतात. जसे घट पर्यायाचा पूर्व पर्यायामध्ये अभाव आहे, हा प्रागभाव न मानला तर घटादी पर्यायरूप कार्य अनादी ठरते. लक्षात आलं तर तुझ्या वाचन दुसरं मोठ्याने एका द्रव्याच्या वर्तमान पर्यायाचा त्याच द्रव्याच्या पुढे होणाऱ्या पर्यायामध्ये जो अभाव असतो यास प्रध्वंसाभाव म्हणतात. जसे घट पर्यायाचा नंतरच्या खापरी हा प्रध्वंसाभाव न मांडला तरी घटादी कार्य अनंत ठरते. हे फक्त पुद्गलातच आहे ना, आपल्यामध्ये पण लावायचं. आता पण म्हणून शाव हा पर्याय, ही पर्याय पूर्वी नव्हती. पूर्वी कोणती होती आपली पर्याय माहित नाही आपल्याला, जे असेल त्याच्यामध्ये आपण नव्हतो. आता ही पर्याय पुढे राहणार नाही. जे कोणता अभाव झाला तो प्रध्वंस अभाव. सगळ्यामध्येच लावायचं, आता संवेदनशील पर्याय आहे तर ती त्याच्या मिथ्यात्व पर्यायामध्ये अभाव आहे. आणि आत्ताची संवेदनशील पर्याय प्रत्येक समयाची, आत्ताची पर्याय पुढची पूर्वीच्या याच्यामध्ये नाही. आणि आता ही पुढे राहणार. अनन्यभावाचं अमृताला एका पुद्गलाच्या वर्तमान कालीन पर्यायाचा सजातीय त्याच जातीच्या दुसऱ्या पुद्गल द्रव्याच्या वर्तमान पर्यायामध्ये जो अभाव असतो त्यास अनन्यभाव म्हणतात. जसे एकाच वितरित पुद्गल संघामध्ये त्याचा घटक प्रत्येक परमाणू पर्याय स्वतंत्र आहे. हा अनन्यभाव न मानला तर संगरूप पर्यायामध्ये प्रत्येक परमाणू द्रव्याचे परिणाम स्वतंत्र व भिन्न सिद्ध होणार नाही. हा संगरूप एकत्वाचा व्यवहार फक्त पुद्गल द्रव्यामध्येच होत असल्यामुळे हा अभाव स्वतंत्र सांगितला आहे. थोडं वेगळं घेतात, मी थोडं वेगळं सांगितलं. कारण हे अशी मान्यता जी आहे ती असं थोडंसं भ्रम झालेलं आहे, त्यामुळे हे सगळेजण मानतात. वास्तविक असं मानायला पाहिजे की वर्तमान पर्यायाच्या पुढच्या मागचे पर्याय सोडून बाकीच्या सगळ्या पर्यायामध्ये अभाव. त्याला हे 6 द्रव्यामध्ये लावायचे, फक्त पुद्गलामध्ये लावतात नाही, ते फक्त पुद्गलामध्ये नाही तर सगळ्या 6 द्रव्यामध्ये आहे. तुमच्या जवळ त्यांचं नाव काय माहित नाही आणि उत्तर देत नाही. एका द्रव्याच्या दुसऱ्या कन्नड आहे काय? नाही. महाराष्ट्रातील एका द्रव्याच्या दुसऱ्या द्रव्यामध्ये जो अभाव असतो त्यास अत्यंताभाव म्हणतात. जसे जीवाचा पुद्गलामध्ये अभाव आहे किंवा एका जीवाचा दुसऱ्या जीवामध्ये अभाव आहे, हा अत्यंताभाव न मानला तर स्वतंत्रता न राहता संपूर्ण द्रव्य एकरूप मानावी लागते. वस्तुस्थिती तशी नाही. म्हणजे मुलीचा जीव माझा नाही, माझा जीव मुलीचा नाही, मी म्हणजे मुलाचा जीव नाही, मुलाचा जीव म्हणजे माझा जीव नाही. अत्यंत आम्हाला लक्षात घ्यायचं, आपला त्यांच्यामध्ये त्यांचा आपल्यामध्ये कधी एक होणार नाही. आता भले तुम्ही किती मानाय माझा माझं, परंतु ते कधी आपलं होणार नाही. कारण का कोणता अभाव आहे, आता तिन्ही काळामध्ये कधी एकमेक रूप होणार नाही. अशा प्रकारे 4 अभाव समजून घ्यायचं तर आपल्या जीवनामध्ये शांती मिळते. अजून याचं विस्तार सांगता येते, पण एवढं लक्षात घ्या.
जाणं हा शुद्ध चैतन्य म्हणून जीवच आहे. मी ज्ञान दर्शन स्वरूपी आहे. हा मी अस्ति नास्ति स्वरूप आहे. माझ्यामध्ये परद्रव्याची नास्ती आहे. माझी परद्रव्यामध्ये नास्ती आहे. अत्यंत अभाव. मी कधी शरीर रूप होत नाही. शरीर कधी माझ्या रूप होत नाही. शुद्ध चैतन्य स्वरूप ज्ञानानंद स्वरूप शुद्ध